आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. श्रीगोंदा शहरातील आमच्या तमाम मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. आपल्याला उद्या मतदानासाठी बाहेर पडायचं आहे, मतदानाचा हक्क बजवायचा आहे. पण अनेकदा मतदारांना असं वाटतं की आपण मतदान करतो म्हणजे उमेदवाराचं भवितव्य ठरवतो, पण ही वस्तुस्थिती नाही. ज्यावेळेस आपण मतदानाला बाहेर पडतो, मतदानाचा हक्क बजावतो, त्यावेळेस आपण उमेदवाराचं नाही तर आपलं पुढच्या 5 वर्षाचं आपलं भवितव्य आपण ठरवत असतो. पुढचे 5 वर्ष आपलं शहर कोणत्या दिशेने जाणार आहे, पुढचे 5 वर्ष आपल्या शहरात विकास होणार आहे का, पुढचे 5 वर्ष आपल्या शहरात भ्रष्टाचार होणार आहे का, पुढचे 5 वर्ष आपल्या शहराला दिशा मिळणार आहे का शहराची दशा होणार आहे, याचा निर्णय आपण घेत असतो. माझी सर्व सुज्ञ मतदारांना एक विनंती आहे की मतदान करत असताना, आपण हा हक्क बजावत असताना एक गोष्ट गांभीर्यानेपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की सध्याच्या परिस्थितीला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या मतदारसंघाचा आमदारसुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि ह्या सर्व सत्तेच्या माध्यमातून आपल्या शहराला विकास करण्याची संधी आहे, निधी उपलब्ध करण्याची संधी आहे. तसं पाहिलं तर श्रीगोंद्याचा विकास अलीकडच्या काळामध्ये किंवा श्रीगोंद्याचा विस्तार अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा विस्तार कोणाची जरी सत्ता आली तर तो होणारच आहे. मग आमची सत्ता येऊ देत किंवा आमच्या विरोधकांची सत्ता येऊ देत, विस्तार हा 100% होणार आहे. पण विस्तार होत असताना तो योग्य दिशेने, योग्य पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं तो नियोजनबद्ध विस्तार होतोय का, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजही फिरत असताना इतकं वाईट वाटतं की श्रीगोंदा शहर हे परिघासामध्ये मोठं असल्यामुळे शहराच्या गावठाणातला विकास आणि वाड्या वस्त्यांवरची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आजही आमच्या अशा अनेक वाड्या वस्त्या श्रीगोंदा शहरातल्या आहेत की जिथे रस्त्याची सोय नाही आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे. कारण फक्त एकच आहे, व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे इथनं पुढे श्रीगोंदा वाढण्याची संधी आहे. आत्तापर्यंतचे जे कोणते सरकार होते, या सरकारांची शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि भारतीय जनता पार्टीचं शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जर आपण पाहिलं असेल, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यापासून शहराच्या विकासासाठी, मग ते श्रीगोंदा असू द्या की राज्यातलं कोणतंही शहर असू द्या, विकासासाठी खूप मोठा भरीव निधी असा देण्यात आलेला आहे. पण निधी येत असताना हा निधीचा विनियोग करणारी जी कोणी मंडळी आहेत, मग तो नगराध्यक्ष असू द्या, सर्व नगरसेवक असू द्यात, हे जर योग्य पद्धतीने काम करत नसतील तर सरकारचा निधी, सरकारचा पैसा हा तुमच्या आमच्या विकासासाठी पाठवलेला पैसा जर याचं योग्य नियोजन होत नसेल तर आपल्यावरती तो खऱ्या अर्थाने अन्याय आहे. या अन्यायाला आपल्याला रोखणं गरजेचं आहे. आपल्याला उद्याचा विकास हा तुमचा, माझा, सर्वांचा अधिकार आहे. श्रीगोंद्याच्या शहराचा अधिकार आहे, श्रीगोंद्याच्या पुढच्या पिढीचा अधिकार आहे. हा अधिकार आपल्याला बजावणं गरजेचं आहे. या अधिकारासाठी मतदान करणं गरजेचं आहे. मतदान करत असताना आपला लांबचा, जवळचा, जातीचा, पातीचा हे अजिबात मनात आणू नका. मतदान करत असताना फक्त एकच गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे की यातला कोण आपला विकास करू शकतो, कोणता पक्ष आपला विकास करू शकतो. अनेक जण असे आहेत की ज्यांचा कोणता पक्ष हे कोणी सांगू शकत नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला पक्ष बदलणारी मंडळी या श्रीगोंदा शहरामध्ये आहे. पण भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस हे 23 उमेदवार तुमच्या मदतीला दिले होते, या 23च्या 23 उमेदवाराला आम्ही देत असताना प्रत्येकाला खडसावून सांगितलं होतं की जर तुम्हाला जनतेने संधी दिली तर तुम्हाला ह्या संधी मिळालेल्या ह्या संधीचं सोनं करण्यासाठी आपला अभ्यास वर्ग घेतला जाईल, तुमचं प्रशिक्षण घेतलं जाईल. ह्या सर्व नगरसेवकांना जर आपण संधी दिली तर त्यांना नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या काय असतात याची जाणीव करून दिली जाईल. जबाबदारींची जाणीव आल्याशिवाय माणूस काम करू शकत नाही. या सर्व जबाबदारींची जाणीव करून देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून विक्रम पाचपुतेची ही जबाबदारी असणार आहे. मी आपणा सर्वांना एक विनंती करतोय, एक संधी जशी तुम्ही मला दिली, या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली, या भागाचं नेतृत्व म्हणून काम करण्याची संधी दिली. 1980 पासून आपल्या श्रीगोंद्याचा आवाज ह्या सभागृहामध्ये गाजत होता. आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण हाच आवाज पुन्हा एकदा श्रीगोंद्याचा आवाज हा सभागृहामध्ये गाजवायचा प्रयत्न केलेला आहे. माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की एक संधी ह्या सर्व नगरसेवकांना द्या. एकदा 100% भाजप करून दाखवा. मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला शब्द देतो की ह्या सर्व नगरसेवकांकडनं योग्य पद्धतीचं काम करून घ्यायची जबाबदारी या नगरसेवकांबरोबर आमदार म्हणून माझी असणार आहे. माझी आपणाला कळकळीची विनंती आहे. आम्हाला नेतृत्व करण्यासाठी संधी देत असताना पहा, आपण एखादा एक्सप्रेस हायवे जर बांधला, उत्तम दर्जाचा रस्ता बांधला, पण त्या रस्त्यामध्ये जर गतिरोधक टाकले तर तिथे आपल्याला वेग घेता येत नाही. माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की श्रीगोंदा हे विस्ताराच्या दृष्टिकोनातून वाढत आहे. श्रीगोंद्याला विकासाची खूप मोठी संधी आहे. श्रीगोंद्याला काम करण्याची खूप मोठी संधी आहे. काम करत असताना कृपया करून ह्या सगळ्या गतीमध्ये कुठेही गतिरोधक येणार नाही
याची खबरदारी जर प्रत्येक मतदाराने घेतली तर मला खात्री आहे की आम्ही उद्याचा श्रीगोंदा जो तुमच्या संकल्पनेतला आहे हा करण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही श्रीगोंद्याचा इतिहास पाहिला तर श्रीगोंद्याला पूर्वी डासाचं माहेरघर म्हणलं जात होतं. श्रीगोंद्यातलं म्हणजे एखादा दौंडला जो कोणता पेशंट डेंग्यू मलेरियाचा दाखल झाला तर डॉक्टर त्याला पत्ता विचारत नव्हते, स्वतःहूनच टाकायचे की हा श्रीगोंद्यावरून आला असेल. अशी ओळख एकेकाळी आपल्या श्रीगोंद्याची होती. ही ओळख आदरणीय भाऊंदादांच्या माध्यमातून आपण बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. भुयारी गटार असेल, पिण्याच्या पाण्याची योजना असेल. पहिल्या टप्प्यामध्ये आपण पिण्याच्या पाण्याची योजना ज्यावेळेस आणली त्या संपूर्ण शहर हे शहराला पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचबरोबर आता दुसरा टप्पा आणला. दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व वाड्या वस्त्यांना पाणी दिलं जाईल. मला तर खरं पाहिल्यानंतर इतकं दुःख वाटतं. आज कचरा व्यवस्थापनासाठी इतकी उत्तम सोय आपल्या पालिकेकडे आहे, पण त्याचं योग्य नियोजन केलं जात नाही. म्हणजे मी अनेक ठिकाणी पाहतो, काही ठिकाणी आज बरेचसे असे काही घटक आहेत किंवा नागरिक आहेत जे स्वतः कामावरती जातात किंवा जे नोकरदार आहेत. अशा नोकरदारांकडे घंटागाडी जर सकाळी 9च्या आत गेली, 8:30च्या आत गेली किंवा 8च्या आत गेली तर ते कचरा रस्त्यावरती टाकणार नाहीत. दुर्दैव असं होतं, अशा भागांमध्ये घंटागाडी दुपारी 11-12च्या दरम्यान जाते आणि वाड्या वस्त्यांवरती जिथे लोक घरी असतात किंवा कोणी ना कोणी प्रतिनिधी घरी असतो अशा ठिकाणी मी आज आवटेवाडीला गेलो होतो. सकाळी 8 वाजता घंटागाडी आवटेवाडीमध्ये. हे किती नियोजनाचा अभाव आहे. विषय खूप छोटा आहे, पण हा योग्य पद्धतीने हाताळला तर याला मार्ग निघू शकतो. आम्ही 23 उमेदवार देत असताना आम्ही 14 महिलांना उमेदवारी करण्याची संधी दिलेली आहे. आम्ही माता भगिनींना संधी यासाठी दिलेली आहे. मी मगाशी जसं म्हणलं, श्रीगोंद्याचा विस्तार होणार आहे. श्रीगोंदा हे वाढणार आहे. आणि कोणती गोष्ट, मूल जसं वाढत असतं, मूल वाढत असताना त्याच्यावरती वडिलांपेक्षा जास्त संस्कार ही माता करत असते, एक आई करत असते. या शहराला संस्काराची गरज आहे. या शहराला एक दिशा देणं गरजेचं आहे आणि दिशा ही माता भगिनी देऊ शकते. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी आम्ही 14 महिलांची निवड केलेली आहे. माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, या सर्व माता भगिनींना आपण या पालिकेमध्ये जाऊन काम करण्याची संधी द्याल. आम्हाला 100% भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवाराला आपण विश्वास ठेवाल आणि त्यांच्या विश्वासाला तडा, आपण ठेवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची जबाबदारी आमदार विक्रम पाचपुते घ्यायला तयार आहे. मी खात्री द्यायला तयार आहे की आपण फक्त एक संधी द्या, त्या संधीचं आम्ही सर्वजण सोनं करू. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.